सर नाव सांगा तुमचं. माझं नाव पंकज किशोर बागुल. अच्छा, कुठून आलात? मी कंपोस्ट मुल्हेर तालुका सटाणा जिल्हा नाशिक. अच्छा, गुजरात बॉर्डर जवळ आमचं अच्छा गाव आहे. अच्छा. आज कशासाठी आलात? आज मित्रांच्या वडिलांची वॉलचा प्रॉब्लेम आहे त्यांचा. लॉकेज एक पण नाही आहे, पण तरी त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो, दम भरून येतो त्यांचा. ठीक आहे. त्यांचं वय वर्ष 70 आहे. मरणाच्या अवस्थेत आम्हाला सांगून दिलेलं आहे. ठीक आहे. याच्या अगोदर तुम्ही आला होता एकदा, किती वर्षापूर्वी आला होता? मी 5-1 वर्षापूर्वी आईसाठी आलेलो होतो. आईला काय झालं होतं? आईला हृदयामध्ये 5 लॉकेज आहे, ते बी 99% अशी पूर्ण मार्किंगचे होते. 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी होते. ठीक आहे. मग तुम्ही आहे ना अशोका आयुर्वेदा इगतपुरी, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र इथे आलात त्यावेळेस. हो, 5 वर्षापूर्वी. हो हो. तर आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी, सेवकांनी, तुमची आई नव्हती बहुतेक सोबत त्यावेळेस, नाही नव्हते. फक्त रिपोर्ट बघून औषध काही औषधं लिहून दिली, हो है ना? तर तुम्ही ते घेऊन गेलात. हो हो. मग किती दिवसात त्यावेळेस 5 वर्षापूर्वी त्यांना फरक पडला? मला स्टार्टिंगचा 1च महिन्यामध्ये त्यांचा रिझल्ट आला होता. काय रिझल्ट? जी आईची जी शुगर होती, एक लिमिटच्याही बाहेर होती ती, हां. तर ती 1च महिन्यामध्ये कंट्रोलमध्ये आली. अच्छा. मग आईला ते एकदम रिॲक्शन ते जाणवायला लागले. आम्हाला वाटलं त्रास होतोय का. चांगलं. डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर म्हणे त्यांची शुगर कंट्रोलमध्ये आली. ही शुगरची जी तुम्ही गोळी घेताय तर ही अर्धीच घ्या. हां. ही आम्हाला पहिला रिझल्ट आलेला होता. ठीक आहे. हे जे मित्र होते हे सगळे सोबत होते आज माझे. अच्छा. मग हे मित्र का तुमचे? हो हो, हे मित्र सोबत होते त्या दिवशी. अच्छा. मग आईचा जो हार्टचा त्रास होता, ब्लॉकेजचा, हो हो डॉक्टरांनी बायपास सर्जरी सांगितली असेल हो, तुम्हाला bypass त्यावेळेस. सांगितली होती. मग किती दिवस तुम्ही औषध घेतले आमचे? किती महिने औषध घेतले? मी 1 वर्ष कंटिन्यू केले ते औषधं. हां. 6 महिने आपण सांगितले होते, पण मी 6 महिने एक्स्ट्रा घेतलं. मला रिझल्ट चांगला आल्यामुळे मी लावून धरले कंटिन्यू आईला. मग आता आईची पोझिशन काय 5 वर्षानंतर? आज आई चांगली चालते, फिरते, सगळे होते. 100%. हो, तुम्ही खुश आहात? मी अत्यंत खुश आहे. म्हणून मी त्यांना घेऊन आलेलो आहे आज. जर असे जे आपले भारतीय लोक आहेत ज्यांना ब्लॉकेज वगैरेचा त्रास आहे, त्यांना तुम्ही काय निरोप द्याल या व्हिडिओमार्फत? मी तर त्यांना हे सांगेल की आयुर्वेदाशिवाय मोठा पर्याय नाही. सर्वांनी इथं यावं, उपचार घ्यावा, जे नियम सांगितले जातात ते कडकपणे पाळावेत आणि तसा रिझल्ट आपण सक्सेस करून दाखवावं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.